तर गुड मॉर्निंग मित्रांनो, निघालेलो आहे आता आपल्या डेली रुटीन वर. वेळ झालेली आहे 5:53 आज मला उशीरच झालाय, म्हणजे उशीर तर नाही झालाय, मी सकाळी लवकरच निघालो होतो. पण गाडी खूप घाण होती, कारण का काल मला मुंबईला थोडाफार पाऊस लागला होता. तर गाडी घाण होती आणि मी आल्यावरती वॉश नाही केली. सर्व्हिस सेंटर मध्ये गर्दी होती. नंतर मग जिमला गेलो, जिमवरून आलो, सर्व्हिस सेंटर बंद, मग मी वॉशच नाही केली. तर मग आता सकाळी उठलो आणि अगोदर गाडी वॉश केली आणि मग आंघोळ वगैरे केली आणि मग त्यामध्येच माझा अर्धा पाऊणचा जास्त टाइम गेलाय. तर आता सीएनजी वगैरे फिल केलाय आणि निघालोय मी. आणि आता सर्वप्रथम घेऊया चहा आणि जाऊया आपल्या मग लोकेशन वरती आणि घेऊया तिकडनं पिकअप. चला तर मित्रांनो, जाऊया आता, घेऊया चहा आणि बघूया आज आपल्याला कोणती बुकिंग वाजते. तर मित्रांनो, अर्धा तास उभा होतो. आता अर्ध्या तासानंतर मला पवईची ट्रिप लागलेली घेतली. आता मला 9 मिनिटं दाखवते. आता मी थोडा पुढे आलोय. आता 6 मिनिटं बाकी आहेत पिकअपला, आता 5 मिनिटं. तर ठीक आहे, 5 मिनिटांमध्ये करूया पिकअप, पण ते थांबले पाहिजेत. ओलाची बुकिंग आहे, ओलाची बुकिंग घेताना भीती वाटते. तर बघूया थांबतायत का नाही. जाऊया पहिले पिकअप लोकेशन वरती, थांबतील नाही थांबतील नंतर तर प्रश्न. अगोदर जाऊया पिकअप लोकेशन वरती आणि करूया पिकअप. तर मित्रांनो, झालेला आहे आपला आता पवईचा ड्रॉप. आता पवईचा बरोबर इथे हिरानंदानी हॉस्पिटल आहे, हिरानंदानी हॉस्पिटलच्या इथेच थांबलेलं आहे. तर ठीक आहे, आता बघूया कोणती बुकिंग लागते. छोट्या छोट्या बुकिंग वाजताय, छोटी बुकिंग नाही घेणार. आपल्याला एक पीक आवर्सच्या आतमध्ये एक चांगली बुकिंग कंप्लीट करायची होती. तर बघूया, आता झाली तर झाली, नाही झाली तरी ठीक आहे. बघूया आता एखादी चांगली बुकिंगच घेईन. पण तर मित्रांनो, आता फायनली आलेलो आहे मी विक्रोळीला. मी पवई मधून एक गोरेगावची बुकिंग घेतली होती आणि तीच गोरेगावची बुकिंग घेऊन मी रिटर्न पवई मध्ये आलो होतो. आणि मग पवई मधून आता विक्रोळीला आलोय, गोदरेजला. आता इकडनं मला कांदिवलीची बुकिंग लागलेली. बुकिंग तर खूप वाजत होत्या, पण मी कांदिवलीची घेतली. खूप दिवस झाले की त्या साईडला गेलोच नाही, कांदिवली साईडला, म्हणून आता कांदिवलीची बुकिंग भेटली. तर ठीक आहे, बघूया आता कांदिवलीला जाऊया आणि तिकडनं कोणती तरी आपल्या साईडची चांगली मोठी बुकिंग घेऊया. म्हणून मी मुद्दामून कांदिवलीची बुकिंग घेतली की मोठी बुकिंग लागू शकते तिकडनं. तर ठीक आहे, आता जाऊया कांदिवलीला आणि मग बघूया तिकडनं कोणती बुकिंग लागते, मोठी की छोटी. चला तर मित्रांनो, करूया आता पिकअप. तर मित्रांनो, आलेलो आहे कांदिवलीला आणि आपल्याला एक बुकिंग पण लागली आता इकडनं नवी मुंबईची, ऐरोलीची. आणि वेळ बघा किती झाले, 11 वाजले. आणि भाई आपला शांतपणा नडलाय मला. खूप ट्रॅफिक होती, खतरनाक, पाय पण दुखायला लागले, झोप पण येत होती. विचार केला काहीतरी नाश्ता करतो, पण तेवढ्यात ही बुकिंग लागली ऐरोलीची. तर ठीक आहे, आता जातो ऐरोलीला आणि मग बघू, तिकडेच काहीतरी नाश्ता करेन आणि मग घराच्या साईडची ट्रिप घेईन. पाय मजबूत दुखायला लागले दादा. चला तर मला वाटतं 40 मिनिटं मी एकाच जागे, म्हणजे त्या जेबीलरच्या रोडवरच होतो ट्रॅफिक मध्ये. चला तर आता करतो पिकअप, आलोय मी एकदम जवळ. आणि तर मित्रांनो, आलेलो ऐरोलीला माइंड स्पेसच्या इथं आता ड्रॉप केलेलं आहे मी. तर थांबतो इथे, काहीतरी खातो, भूक लागली, सकाळपासून काय खाल्लंच नाही, मजबूत ट्रॅफिक फेस केली आज. तर ठीक आहे, आता काहीतरी खातो आणि मग परत लॉग इन करतो, आता लॉग ऑफ करतो. चला तर मित्रांनो, करूया आता पेट पूजा. तर मित्रांनो, पलावाचा ड्रॉप घेतलेला आणि पलावाचा ड्रॉप आता कम्प्लीट झालेला. आपला पाऊस बघा खतरनाक चालू आहे, एकदम एक नंबर पाऊस चालू आहे. ठीक आहे, आता पलावाचे पण आपला ड्रॉप झालेला. आता मी पलावाचे ते नाही थांबलो, बुकिंग वाजले ना मला, 1-2 पनवेलची वाजलेली आहे, कळंबोळीची वाजलेली. तर मी विचार केला आता पुढे जातो डोंबिवलीची अजून, तिकडनं बुकिंग घेईल आणि मग तसंच घरी जाईल. चला तर ठीक आहे, बघूया आता कोणती बुकिंग भेटते. बुकिंग भेटो नाही भेटो, पावसाचा आनंद त्याचा खूप भेटलाय. तर खूप दिवसांनी आलेला आहे बघा, एक नंबर पाऊस पडतोय. चला तर घेऊया पावसाचा आनंद. आणि बुकिंग लागलेली आहे अंबरनाथची. चला अंबरनाथची बुकिंग घेतो मी, ऍक्सेप्ट केली, आता जातो. चला तर मित्रांनो, जाऊया आता अंबरनाथला. तर मित्रांनो, आलेलो आता घरी. भाई काय सांगू, नेक्स्ट लेवल झोप येते, एवढी झोप येते ना की मला गाडी चालायचं झाला तर डुलकी लागते. मग थंड पाण्याची बॉटल घेतली, पाणी वगैरे पिलंय, तर निघतोय आणि जातो घरी. त्याआधी तुम्हाला सांगतो की आपलं ओव्हरऑल काम किती झालं आणि डायरेक्ट झोपून घेतो. खतरनाक झोप आली आहे, संध्याकाळी उठून मग नंतर व्हिडिओचं काम करेल. आता घरी जाऊन अगोदर झोपून घेईल. चला तर मित्रांनो, बघूया आता ओव्हरऑल किती काम झालेलं आहे. तर मित्रांनो, ओलामध्ये बघूया, ओलामध्ये झालेले आपले 739 आणि उबरमध्ये बघूया
उबरमध्ये झालेले आहेत 2126. 739 प्लस 2126 आणि प्लस 300 रुपये. तर मित्रांनो 3100 रुपयाचं आपलं काम झालेलं आहे. तर खूप खतरनाक होता आजचा दिवस. चांगला पण होता आणि वाईट पण होता. म्हणजे एक ती बुकिंग मी जी घेतली, गोरेगावची बुकिंग जी घेतली होती मी, ती मला रिटर्न घेऊन यायला लागली. म्हणजे त्याला रिटर्न पण यायचं होतं, फक्त त्याच्या मुलाला वाटतं शाळेत सोडायचं होतं, तिकडून रिटर्न त्याला परत यायचं होतं. तर तिकडनं रिटर्न आलो. मग मी विचार केला की लोकल काम नाही करत, पण 2-3 लोकल ट्रिप केला. मग विचार केला की मोठी ट्रिप घेतो. मोठी ट्रिप घेतली कांदिवलीची. कांदिवलीला गेलो आणि भाई फसलो ना. मला दाखवलं अगोदर 48 मिनिटं, म्हणून मी ती ट्रिप घेतली. आणि जेव्हा बुकिंग ॲक्सेप्ट केली आणि त्यांना घेऊन निघालो तर मला 1 तास 12 मिनिटं दाखवली. बरं ठीक आहे, 1 तास 12 मिनिटाचे भाई जाता 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 मला ते नाही करून 1.25 तास लागले त्या बुकिंगला. त्यातच टाइमपास झाला. ठीक आहे, तर जे पण झालं ते ठीक झालं. काय विषय नाही, होत असतं. आता पाऊस पण आहे, ट्रॅफिक आता रोजच लागणार आहे. असा कोणताच एरिया नसणार जिथे ट्रॅफिक नसणार. पावसाळा आला की ट्रॅफिक आपल्याला फेस करावीच लागणार आहे. तर मित्रांनो ओव्हरऑल आपलं काम झालेलं आहे 3165 रुपये मायनस 600 रुपयाचा CNG गेलाय. आहे आज खूप CNG बाकी. मायनस 200 रुपये ओलाचे आणि मायनस 83 रुपीज उबरचे. तर मित्रांनो ओव्हरऑल आपल्याला 2300 रुपयाचं काम झालेलं आहे. तर ठीक आहे, चांगलं काम आहे हे पण. आणि खूप खतरनाक झोप आली. आता घरी जातो आणि डायरेक्ट झोपतो मी. चला तर मित्रांनो आता डायरेक्ट उद्या सकाळीच भेटूया.